नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या शुगरकेनच्या प्लॉटवर जे डुकर येत आहेत, कुत्रे डुकर किंवा काही जनावर मध्ये जात आहेत, तर सुरक्षा बाउंड्री म्हणून आपण उसाला काय करू शकतो। तर याचं सोल्युशन म्हणून आज आपण पाहणार आहोत की उसाला आपल्याला बॉर्डर मारायची किंवा संरक्षण द्यायचं आहे, पीक संरक्षण द्यायचं आहे आपल्याला प्लॉटला, तर काय करायचं। तर मित्रांनो, आपल्याला जर समजा डुकराचं जर व्यवस्थापन करायचं आहे उसामध्ये, तर आपण ही अशी नेट लावू शकतो। पहा, नेट दिसते का? ग्रीन बाउंड्री नेट आपण अशी लावू शकतो। अशी नेट जर आपण लावली, ही नेट आपल्या शुगरकेनच्या संरक्षणासाठी आपण जमिनीलगत, जमिनीपर्यंत आणि जमिनीपासून वर होऊ नये म्हणून खाली पण असं बांधीतारण बांधायचं। हे असं बांधीतारण बांधायचं, वरी पण असं बांधीतारण बांधून घ्यायचं। पिळणी घ्यायची, व्यवस्थित पिळणी जर घेतली तर खालून पण डुकरायला जायला वाट नाही, जाता येणार नाही। आणि वरून पण हे 2.5 ते 3 फूट आहे। 1, 2, 3 फुटाची ही जी आपले ग्रीन पन्नी आहे, 3 फुटाचा पन्ना। तर 3 फुटाचा पन्ना असल्यामुळं याच्यावरून डुकर जाणार नाही, आणि खालून पण व्यवस्थित जर फिट बांधला आपण, तर खालून पण डुकराला जाता येणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला शुगरकेनचं प्लॉटचं संरक्षण करता येतं। आणि शुगरकेन प्लॉटचं जर संरक्षण आपण चांगलं केलं, तर आपलं वन्य प्राण्यापासून आपल्या प्लॉटचं संरक्षण होतं। वन्य प्राण्यापासून जर आपल्या ऊसाचं संरक्षण झालं, तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यास काही अडचण नाही आहे। तर अशा पद्धतीने पहा, ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी आपण इथं पाहू शकतो। ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी इथं 1 नंबर आहे। छान। ऊसाच्या कांड्याची लांबी जर वाढवायची असले, तर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हा घटक पुरवावा लागतो। आणि दुसरी गोष्ट, मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर आपण शुगरकेनमध्ये केलं ऊसामध्ये, तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं। अशा पद्धतीनं कांड्याची साईज आपली बनली पाहिजे। तर साईज जर चांगली बनली, जाडी जर चांगली बनली, तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शुगरकेनमध्ये मिळून जातं। तर ऊसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी। दुसरी गोष्ट आहे संख्या व्यवस्थापन, संख्या मॅनेजमेंट करणं पण खूप महत्त्वाचं आहे। संख्या मॅनेजमेंट म्हणजे आपल्या ऊसाचं क्षेत्रफळ आणि आपल्या ऊसाची असणारी त्या क्षेत्रामध्ये संख्या, याला म्हणतात संख्या व्यवस्थापन। तर संख्या व्यवस्थापन म्हणजे ऊसशास्त्रानुसार करायची। ऊसशास्त्र काय सांगतं की 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो, 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। तर 1 स्क्वेअर फूटला जर 1 ऊस जगतो, तर आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे? 1 एकर आहे का 2 एकर आहे का 5 एकर आहे? जर आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ जर समजा 43,560 स्क्वेअर फूट आहे 1 एकरचं, तर ऊसशास्त्र सांगतं 1 स्क्वेअर फूटला 1च ऊस जगतो।
मग एका स्क्वेअर फुटला जर एक ऊस जगतो तर आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ 1 एकर आहे, तर 43,560च ऊस आपल्याला तिथं पाहिजेत. 43,560 ऊस जर आपल्याला पाहिजेत तर आपल्याला कशा पद्धतीने लागवड करावी लागेल याचं तंत्रज्ञान आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून आपल्याला मिळून जाईल. तर शेतीशाळेच्या माध्यमाचे जे आपले सुरुवातीचे व्हिडिओ आहेत शुगरकेन लागवडीचे ते व्हिडिओ पाहावे, म्हणजे याचं तंत्रज्ञान आपल्याला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, संरक्षण बाउंड्रीसाठी जी आपण ही पन्नी लावली आहे, ह्या पन्नीविषयी आज आपण बोलणार होतो. ही जी पन्नी आहे ती लावलेली, तर अशी पन्नी आपण आपल्या शुगरकेनमध्ये लावून घ्या, म्हणजे वन्य प्राण्यापासून संरक्षण होईल आणि आपल्या ऊसाचं वन्य प्राण्यापासून जे होणारं नुकसान आहे ते तुर्तास थांबेल. तर आपला प्लॉट कसा वाटला मित्रांनो, नक्की शेअर, लाईक आणि कमेंटमध्ये सांगा. पानाची लांबी आणि जाडी यावर अवलंबून आहे आपल्या ऊसाचं कांड. आपल्या ऊसाचं जर पान 6 फूट लांब असेल तर आपल्या ऊसाचं कांड 6 इंच लांब असेल, आणि आपल्या ऊसाची पाचटीची जाडी जर समजा 4 इंच असेल, 4 इंच, तर आपल्या ऊसाच्या कांड्याचा घेरा हा पण 4 इंच असेल. तर ऊसाच्या पाचटीवर ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी ठरलेली असते, तर त्यानुसार आपण व्यवस्थापन करून घ्यावं. म्हणजे ऊसाच्या कांड्याची लांबी आणि जाडी जर वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या पाचटीवर काम करावं लागेल, ही गोष्ट निश्चित आहे. जर समजा आपण आपल्या ऊसाच्या पाचटीवर जर समजा काम केलं तर आपल्या शेतामध्ये, आपल्या प्लॉटमध्ये ऊसाच्या कांड्याची लांबी आणि जाडी चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळून जाते. तर यासाठी आपल्याला सुरुवातीपासून लावगण कशी करायची, किती फुटाव करायची, 2 वळीतील अंतर, 2 टिपऱ्यातील अंतर किंवा 2 रोपातील अंतर किती असलं पाहिजे, किंवा खताचं व्यवस्थापन सुरुवातीपासून कसं असलं पाहिजे, वॉटर मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक एक गोष्ट जर समजा आपण प्लसमध्ये जर करत गेलो, तर एक एक गोष्ट जर समजा आपण समजून घेतली आणि त्यानुसार जर आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन पाहायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करू नका, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण काल केलेल्या चुका आहेत त्या आज सुधारून घ्या, आणि आज ज्या चुका सुधारल्या आहेत त्या चुका सुधारल्यानंतर काय परिणाम मिळतो याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा. म्हणजे काय होईल की आपल्या शेतीमध्ये जे आपल्याला उत्पादन येत नाही आहे किंवा आपल्याला जे जसे रिझल्ट पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत, याचं कारण काय हे तुमच्या लक्षात येईल, आणि कारण जर लक्षात आलं तरच आपण त्याच्यातून काहीतरी नवीन प्रगती करू शकलो असं स्वतःला बी वाटेल आणि उत्पादनामध्ये आपल्या भर आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं आपण जर समजा क्रॉप ट्रीटमेंट घेऊन जर काम केलं तर ह्या छोट्या छोट्या चुका आपल्या शेतीमध्ये होणार नाहीत. त्यासाठी शुगरकेन ट्रीटमेंट असू द्या किंवा इतर कुठलंही क्रॉप असू द्या, त्या क्रॉपमध्ये कृषी तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन घेणं आज ही काळाची गरज ठरलेली आहे. आणि ही जी गरज आहे ती गरज भरून काढण्याचं काम प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर करत आहोत. जर ज्या शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 9623066788 या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क साधावा. म्हणजे आपल्या क्रॉप ट्रीटमेंटचं डिटेल्स घेऊन, सॉईल स्लॅब घेऊन, माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक आहेत, कोणते घटक नाही आहेत, आपल्या क्रॉपसाठी लागणारे घटक आवश्यक किती असतात आणि आपल्या जमिनीमध्ये अवेलेबल किती बॅलेन्स आहे न्यूट्रिशनचं, हे सगळं गोष्टी तपासून त्याचा अभ्यास करून आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन देण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कार्य करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर समजा आपल्याला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप संदेश सेंड करा आणि आपली माहिती पोहोचित करा आणि आमच्याविषयी जाणून घ्या. क्रॉप ट्रीटमेंट जर घेतली तर आपलं नुकसान होणार नाही याची मला 100% खात्री आहे.
आणि तुम्हाला पण याचा अनुभव मिळेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मदत होईल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.